चला सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। ही बातमी आहे संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ करणारी। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसने भिडेंविरोधात तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणं 153 कलमांतर्गत संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल केला। भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळतात। माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतकं नालायक सारखं, इतकं बेरड सारखं हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। आणि आपण सेक्युलर लोक नष्ट करायचे असं बोलतो, म्हणजे काय लाज वाटते की नाही या लोकांना? अमरावतीमध्ये राजापेठ पोलीस स्टेशन येथे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती IPC 153 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। संभाजी भिडे गुरुजींचं कुठलंही वक्तव्य हे कुठल्याही प्रसार माध्यमातून आलेलं नाही। हे जे वक्तव्य आहे हे कोणीतरी सांगितलं की ते असे बोलले म्हणून आहे। काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना स्पष्टपणे सांगितलं आहे, चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर स्पष्टपणे गंभीर कारवाई केली जाईल। मला वाटतं की ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची क्लिप नाही, कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्याची चौकशी लावून त्याची वस्तुस्थिती सभागृहाला मागितली असेल तर सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांचं किंवा उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर देईपर्यंत आपण यावर बोलणं योग्य नाही। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले। ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली। यवतमाळमध्ये सभेसाठी लावलेलं बॅनर अज्ञातांनी फाडलं, तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करणं सुरूच ठेवलंय। दुसरीकडे कोल्हापुरात भिडेंच्या पोस्टरला काँग्रेसने जोडे मारो आंदोलन केलं। बुलढाण्यात देखील काँग्रेसनं आंदोलन केलं। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। गेल्या 3 वर्षांपासून ऑनलाईन पोर्टलवरून गायब असलेले पाचोरा तालुक्यातील होळ गाव आता ऑनलाईन दिसू लागलाय। होळकरांच्या या समस्येला न्यूज 18 लोकमतने वाचा फोडली होती। आम्ही होळ गावातील बळीराजाच्या अडचणीचं वृत्त दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि शासनाचे 2 कर्मचारी विमा उतरवण्यासाठी थेट होळ गावात पोहोचले। त्यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विमा उतरवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे पीक विम्याची डेडलाईन संपण्याआधीच बळीराजाची संकटातून सुटका झाल्यानं त्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। लोकमत 18 न्यूजला चॅनलला हे आमचं पीक विम्यासंदर्भात बातमी झळकली। 2 दिवसापूर्वी बातमी झळकली आणि माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी विधानसभेत विम्यासंदर्भात आवाज उठवला। आवाज उठवल्यानंतर आज होळमध्ये सर्व टीम इथे दाखल होऊन आमच्या शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याचे सविस्तर एकदम जोरात शासनाचे काम चालू आहे। तरी मी लोकमत ATMचे चॅनलचे ग्रामस्थांच्या मार्फत जाहीर आभार मानतो। पीक विम्यासाठी आता ही जी सध्या कंडिशन चालू होती, पोर्टलला हे गाव येत नव्हतं, तर शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी खूप अडचण येत होती आणि हा प्रॉब्लेम आपला काल दिनांक 28 तारखेला सॉल्व्ह झालेला आहे। त्यासाठी आपले माननीय ताकरू साहेब, तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आपण कंपनीचे प्रतिनिधी ओरिएंटल कंपनीला रिक्वेस्ट करून त्यांचं जे माणसं आहेत इथं आणून आपण शेतकऱ्यांना गावात कॅम्प स्वरूपात इथं फॉर्म भरून घेते। 18 लोकमत यांना एक न्यूज दिली होती आम्ही त्या पोर्टल संदर्भात। ती न्यूज एकदम परफेक्ट बसली आणि जे काही सुविधा होत्या त्या आमच्या घरपोच गावात आल्यानंतर त्यांनी पूर्ण आमचं आता सर्व काम चालू झालेलं आहे आणि तसंच लोकमतचे खूप खूप आभार मानतो आम्ही।
सध्या राज्यासह देशभरात टोमॅटोच्या किमती या गगनाला पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनीही आता सोनं चांदी सोडून आपला मोर्चा टोमॅटोकडे वळवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावातील शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 50,000च्या टोमॅटोवर हात साफ करण्यात आला. या टोमॅटो चोरट्यांनी 20 गुंठ्यातील 25 क्रेट टोमॅटो चोरून नेलेत. अंधार आणि पावसाचा फायदा घेत तसंच सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केली. अंधाराचा फायदा उचलून टोमॅटो नेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. माझ्या प्लॉटमध्ये येऊन अंदाजे 20 ते 30 कॅरेट टॅमॅटो चोरी करून नेलेला आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे कमीत कमी 50-60 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मोराणे इथं समाजकंटकांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया टाकल्याचा प्रकार समोर आलाय. तब्बल 1200 क्विंटल कांदा यात खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आणि या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सध्या कांद्याला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही आणि पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर संदीप शेवाळे या शेतकऱ्यानं चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र अज्ञाताने चाळीतील कांद्यावर युरिया टाकल्यानं कांदा खराब झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर धुळे MIDC मध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत आढळून आलेली खतं जी आहेत ती बोगस असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे खत निर्मिती करणाऱ्या साताऱ्यातील कंपनीचा महाराष्ट्रातील परवाना रद्द करण्यात आलाय. धुळ्यात कृषी विभागासह पोलिसांनी संयुक्तपणे बनावट खत निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. धुळे MIDC मधील एका कारखान्यात गुजरात राज्यातून कच्चा माल आणून एका नामांकित खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या नावाने त्याचं पॅकिंग केलं जात होतं आणि या कारवाईमध्ये सातारा इथल्या ग्रीनफील्ड कंपनीच्या 18-10 दाणेदार या युरियाच्या 800 बॅग जप्त करण्यात आलेल्या. दरम्यान तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या खतांच्या नमुन्यांचा विश्लेषणात्मक अहवाल आला असून ही खतं बोगस असल्याचं स्पष्ट झालंय. या अहवालामुळे खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत त्याच्यामध्ये पोलीस तपास सुरू आहे. जो 18-10 होता तो प्रयोगशाळेत आपण तपासणीसाठी 4 नमुने घेतलेले होते. विश्लेषण अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये 4ही नमुने आपले नापास झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण ग्रीनफील्ड ह्या कंपनीवर कार्यवाही व्हावी यासाठी आयुक्त स्तरावर प्रस्ताव सादर केलेला होता. कालच आपल्याला माननीय संचालक महोदय यांचे आदेश प्राप्त झालेले आहे की सदर कंपनीचा विक्रीचा आणि उत्पादनाचा राज्यस्तरावरचा परवाना हा निलंबित करण्यात आलेला आहे. चंद्रपुरातील पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 18 तासांपासून चंद्रपुरात पावसाने विश्रांती घेतली आणि यासोबतच गोदावरी नदी खोऱ्यात पर्जन्यवृष्टी नसल्यानं नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी तेलंगणाकडे प्रवाहित होत आहे. परिणामी उपनद्या असलेल्या वर्धा, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांमधील पाणी पुढे प्रवाहित होत असल्यानं चंद्रपूर शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे 700 नागरिकांना बोटीद्वारे बचाव करत सुरक्षित स्थळी पोहोचवलंय. तर काही नागरिक घरी परत पोहोचले तर काहींच्या घरी अजून कुलूप आहे. तर कोल्हापुरात पावसाचा जोर आता कमी झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होताना दिसते. मात्र अद्यापही पंचगंगा नदी इशारा पातळीवर वाहते. नदीच्या पाणी पातळीत घट झालेली असली तरी मुख्य बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये अद्यापही कायम आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथलं अप्पर वर्धा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं अप्पर वर्धा धरणाचे सर्वच 13 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या 776 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू आहे आणि त्यामुळे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेलं निंबादेवी धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालंय. धरण भरल्यानं स्थानिकांसह प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आणि यामध्ये मध्य प्रदेशमधील पर्यटकांचा देखील सहभाग बघायला मिळतोय. धरण परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याकडून विशेष योजना आणि नियंत्रण कक्ष उभारण्यात आले. तर हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होते. या पार्श्वभूमीवर हातनूर धरणाचे 28 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत आणि या धरणातून सध्या 80,165 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. धरणातील विसर्गामुळे तापी नदीचा जलस्तर वाढलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
मागच्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोयना धरण क्षेत्राची पाणी पातळी झपाट्याने वाढते. कोयना धरणामध्ये सध्या 69.33 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. 105 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेलं धरण 65.86% भरल्यामुळे धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे. धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यानं हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. पाणी पातळीत वाढ होत असल्यानं कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे खेड तालुक्यातील चाकसमान धरण ओव्हरफ्लो झालंय. सध्या धरणातून भीमा नदीत 3000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. एकूण 8.5 टीएमसी क्षमता असलेलं धरण यंदा पूर्णपणे भरायला 8 दिवस उशीर झाला. भीमा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं खेड आणि शिरूर तालुक्यासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. तर पुढली बातमी अशी की गेले 3 दिवस कोकणात पावसाने थैमान घातलंय. या पावसामुळे कोकणामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारी भात शेती धोक्यात आली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यानं भात शेतीला सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसामुळे कोकणातील भात शेती वाहून जाणं तसंच हळव्या रोपांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्यानं ती रोपं कुजण्याची शक्यता आहे. 2-4 दिवस तर सतत मुसळधार पाऊस पडतोय. त्याच्यात ही आता आम्ही रोपं जी लावली आहे ते काय सर्व बाद होऊन जाणार आहेत. जर थांबला तर शक्यता कमी थोडंफार हे होईल, पण त्याच्यानंतर मग जर हे नुकसानच आहे. तर असाच पाऊस राहिला तर रोपं आम्ही काढलेली ती पण तशी ठेवू शकत नाही. जर असाच पाऊस जर आणखी 2-3 दिवस राहिला तर आमची उपासमार होण्याची शक्यता आहे. पुढे पुढे धाराशिव तुळजाभवानी मातेचा चांदीचा प्राचीन खडावा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 22 भार एवढं त्या खडावांचं वजन होतं. याशिवाय मंगळसूत्र आणि कानातील खडेही गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मंदिर संस्थांनी पुरातन दागिन्यांची पुनर्मोजणी सुरू केलेली असताना 4 नंबरच्या प्राचीन अलंकार डब्यातील चांदीचा खडावा जोड गायब असल्याचं आढळून आलं. आणि डब्यात एकूण 12 अलंकार होते. त्यापैकी एक अलंकार गायब झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे. मंदिर संस्थांनी सुरू केलेल्या या मोजणीमध्ये दररोज अलंकार गायब होत असल्याचं पुढे येत आहे. तुळजाभवानी देवीच्या शिवकालीन पुरातन दागिन्याच्या 7 पैकी 4 पेट्यांची मोजदाद पूर्ण झाली. या मोजदानी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी असल्यानं मोजदाद बंद असणारे दरम्यान ही मोजणी सुरू झाल्यापासून रोज काही ना काही गायब असल्याचं समोर येत आहे. आतापर्यंत 4 पेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली आहे. त्यातील काही अलंकारामध्ये जसं काही मंगळसूत्र, त्याच्यातले काही खडे, कानातील काही खडा असा निकाला दिसून आला नाही. खडे काल 4 नंबर पेटीमध्ये खडावा जोड जो 1963च्या यादीमध्ये बहारमध्ये वजन आहे ते 22 बहार असलेला चांदीचा खडावा तो दिसून आला नाही. आता ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छबड हाऊस इथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छबड हाऊसची गुगल इमेज राजस्थानमध्ये जी ती समोर आली. राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींकडून ती जप्त करण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा इथल्या ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवली. महाराष्ट्र ATSने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून मोहम्मद इम्रान, मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतलं होतं. आणि या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून छबड हाऊसची गुगल इमेज मिळवली आहे. महाराष्ट्र ATSनं मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर लागलीच या केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली. हे दोघेही राजस्थानमधील रतलामचे रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र ATSच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIAनं 5 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, काय अपडेट? विचार अत्यंत महत्वाच्या 3 गोष्टींची साखळी ATS आणि NIAच्या संयुक्त तपासामध्ये समोर येत आहे. आपल्याला माहिती आहे की जयपूर ब्लास्टचं कनेक्शन, त्यानंतर लागलीच पुण्यातील कोंढवा भागामध्ये केलेली धरपकड, आज सकाळी सुद्धा रत्नागिरीमध्ये एका स्लीपर सेलला, म्हणजे त्याला स्लीपर सेल आता म्हणायचं की नाही हे जरी निश्चित नसलं तरी एकाला घेतलेलं ताब्यात. आणखीन त्याचबरोबर या सगळ्या 5 जणांच्या जे 5 जण ताब्यात आहेत त्यातल्याच दोघांकडे सापडलेली ही इमेज, आणि याचमुळे या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या मानल्या जात आहे. मुंबई पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलंय ATSने दिलेल्या इशाऱ्यानंतर, आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 3 टीम पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी रस्ते सुद्धा ब्लॉक करून टाकण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचं रिस्ट्रिक्शन सुद्धा इतरांना करण्यात आलेलं आहे.
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सुद्धा तपासणी सुद्धा पोलीस करताय. पण एकंदरीत अशा प्रकारची इमेज या दोन दहशतवाद्यांकडे सापडणं हेच घातक आहे. आणि याचमुळे या प्रकरणामध्ये अजून काय काय येत आहेत, बरीच गोपनीयता तपासामध्ये एनआयए बाळगते आहेत. काही गोष्टी लवकरच अजून समोर येऊ शकत आहेत. कारण डॉक्टर अली अदनान सरकार याला 8 ऑगस्टपर्यंत एनआयएनं कोठडीत घेतलंय आणि त्याचं झुबेर आणि जुल्फिकार या दोघांना सुद्धा 2 दिवस एनआयएनं चौकशीसाठी कोठडीत पुन्हा एकदा घेतलंय. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि बुलेटिनमध्ये जाता जाता आता नजर टाकूयात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर.